Okay, so good morning. So in last lecture, we have seen particular integral when capital X is equal to e raised to x. Okay. In this lecture, we are going to see the next type of finding particular integral, that is particular integral when capital X is equal to sin x or cos x. Okay. So when capital X is equal to sin x, suppose f of d is equal to phi of d square, then particular integral is given by particular integral is given by 1 upon phi of d square into sin x is equal to 1 upon phi of minus a square into sin x. ओके, इथं आपण काय करणार आहे, हा जो डी स्क्वेअर आहे, साइनचा जो काय अँगल आहे म्हणजे एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो डी स्क्वेअरने रिप्लेस करणार आहे. पण कसा, जर सपोज इथं काय असतं, इकडे बघा 1 अपॉन फाय ऑफ डी स्क्वेअर इंटू साइन 2x असतं, तर आपण काय केलं असतं 1 ऑफ फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर आहे -4 इंटू साइन एक्स असं लिहिलं असतं. हे मायनस ए स्क्वेअर आहे, जर मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर असतं तर काय आलं असतं, ह्यात काय फरक आहे का नाही, मायनस ए स्क्वेअर अँड मायनस ऑफ ए स्क्वेअर. ठीक आहे, याला -2 चा स्क्वेअर अँड -2 ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर इथं काय येणार आहे -4 आणि इथे -2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4. ओके, म्हणजे हे मायनस ऑफ ए स्क्वेअर आहे. ठीक आहे, नेक्स्ट हे कशाचं झालं, 1 अपॉन फाय ऑफ डी स्क्वेअर इंटू साइन एक्स असेल तर 1 अपॉन फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर इंटू साइन एक्स. सिमिलरली 1 upon phi of d square into cos x is equal to 1 upon phi of minus a square into cos x. ओके, इथं पण काय करणार आहे आपण, कॉसचा जो काही अँगल आहे त्याला डी स्क्वेअर ने रिप्लेस करणार आहे. सपोज हियर 1 अपॉन फाय ऑफ डी स्क्वेअर इंटू कॉस 3x असेल तर 1 अपॉन -9 इंटू कॉस x. इथं ए आणि इथं एचा मायनस ए स्क्वेअर ने रिप्लेस करतोय, -3 स्क्वेअर विच इज 9. ओके, लिहून घ्या.
हॅलो तर हॅलो हाँ मैम ठीक आहे. जर सपोज हा आपला φ(a²) 0 आला तर आपण काय करणार, जसं आपण e⁻x साठी केलं होतं, न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय इंटू e⁻x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग इथं पण काय करायचं आपल्याला, x इंटू साइन x दॅट इज न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज φ' ऑफ -a². ठीक आहे. सिमिलरली जर इथं cos ax साठी φ(d²) किंवा हे φ(−a²) इज इक्वल टू 0 आलं तर डिनॉमिनेटर 0 आला तर काय ते इनडिटर्मिनेट फॉर्म और इन्फिनिटी. ओके, सो वी मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ओके, झालं लिहून. Okay, write down two formulas which we have to use. Number 1, 1/d² plus a², 1/d² plus a² into cos ax is equal to x/2a, x/2a into sin ax, and second one is 1/d² plus a² into sin ax is equal to minus x/2a into cos ax. Okay, so here are two formulas, that is 1/d² plus a² into cos ax is equal to x/2a sin ax, and 1/d² plus a² into sin ax is equal to minus x/2a into cos ax. Okay, write down this formula. We will see the example. ओके, झालं लिहून आहे. हाँ मैम ठीक आहे, एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 1, सॉल्व d⁻⁴, सॉल्व d⁻⁴ plus 10d² plus 9 into y is equal to cos of 2x plus 3. ओके, सो आधी आपल्याला काय करावं लागेल, ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहावं लागेल, त्याचे रूट्स फाइंड करावे लागतील. त्या रूट्स वरून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहावं लागेल, आणि पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड करण्यासाठी जे आता बघितलं 1/5 of d into capital X, and here capital X is cos 2x plus 3. Okay, so first of all we write its auxiliary equation is d⁻⁴ plus 10d² plus 9
इज इक्वल टू 0. ओके, आता इथे 9 चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याचं मल्टिप्लिकेशन 9 आलं पाहिजे आणि ऍडिशन 10 आली पाहिजे. 9 into 1 9, 9 plus 1 10. So d raised to 4 plus 9d square plus d square plus 9 is equal to 0. So d square जर कॉमन काढला तर d square plus 9 प्लस याच्यातून 1 कॉमन काढला तर d स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. नाऊ d स्क्वेअर प्लस 9 हा ब्रॅकेट कॉमन काढला तर d स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार आहे, d स्क्वेअर इज इक्वल टू 9 अँड d स्क्वेअर इज इक्वल टू 1. वी कॅन राईट दिस ॲज d स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी -9 अँड -1 येते ना. सो वी कॅन राईट दिस ॲज 9i square, right? 9i square and d square is equal to I square. So d is equal to किती येणार आहे, प्लस मायनस 3i and again d is equal to काय येणार आहे, प्लस मायनस i. आता ह्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहिणार, cf is equal to e raised to 0x c1 cos x plus c2 sin x प्लस अगेन दुसऱ्या रूट साठी e raised to 0x c3 cos 3x plus c4 sin 3x. Okay, now we find particular integral. Okay, so particular integral is equal to 1 upon phi of d square into cos of 2x plus 3. Okay, phi of d square किती आपलं 1 upon d raised to 4 plus 10d square plus 9 into cos of 2x plus 3. ओके, आता इथं x चा कोएफिशियंट किती आहे 2, म्हणजे d स्क्वेअर ला आपण कशाने रिप्लेस करणार, मायनस a स्क्वेअर. सो d स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 10d स्क्वेअर प्लस 9 into cos of 2x plus 3. ओके, सो नाऊ 2 चा स्क्वेअर काय येणार आहे, आपण ह्या d स्क्वेअर ला मायनस a स्क्वेअर ने रिप्लेस करतोय, म्हणजे d स्क्वेअर इज इक्वल टू -4. सो 1 अपॉन -4 चा स्क्वेअर प्लस 10 into -4 प्लस 9 into cos of 2x plus 3. सो 4 चा स्क्वेअर किती येणार आहे, -4 चा स्क्वेअर 16 प्लस सॉरी -40 प्लस 9 इंटू कॉस ऑफ 2x प्लस 3. सो ह्याचा आन्सर किती येणार आहे, 1 अपॉन -15 इंटू कॉस ऑफ 2x प्लस 3. हा आपला काय झाला, पर्टिक्युलर इंटिग्रल. नाउ वी राइट द जनरल सोल्यूशन as CF plus PI. So the general solution is y is equal to CF plus PI. So y is equal to आपला CF काय आला होता, e raised to 0x c1 cos x plus c2 sin x plus e raised to 0x c1 cos 3x plus c2 sin 3x. and particular integral काय आलं होतं, -1 upon 15 cos of 2x plus 3. Okay, so write down this. See here, we have given the differential equation as d raised to 4 plus 10d square plus 9 into y is equal to cos of 2x plus 3. Okay, so first of all we write its auxiliary equation as d raised to 4 plus 10d square plus 9 is equal to 0. So d raised to 4 plus 9d square plus d square plus 9 is equal to 0. सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला डी रूट्स काय मिळाले ऑक्झिलरी इक्वेशनचे, प्लस मायनस 3i अँड प्लस मायनस i. तर याच्यावरून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसा लिहिला, e raised to 0x c1 cos x plus c2 sin x plus e raised to 0x c3 cos 3x plus c4 sin 3x. Okay, now particular integral. So 1 upon phi of d square into cos of 2x plus 3. phi of d square means काय आपला d raised to 4 plus 10d square plus 9 into cos of 2x plus 3. Okay,
here we replaced our d square by minus a square, that is d square is equal to 4, sorry minus 4. So simplify केल्यानंतर आन्सर काय आला आपलं 1/-15 into cos of 2x plus 3. So the general solution is y is equal to CF plus PI. So y is equal to e raised to 0x c1 cos x plus c2 sin x plus e raised to 0x c1 cos 3x plus c2 sin 3x minus 1/15 cos of 2x plus 3. झालं लिहून हे? Yes, ma'am. Okay, next example. Solve d cube plus d into y is equal to cos x. Okay, so first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d cube plus d is equal to 0. d common काढला, d square plus 1 is equal to 0. So d is equal to 0 and d square plus 1 is equal to 0. म्हणजेच रूट्स काय आले, d is equal to 0 and d square is equal to -1, that is sorry -1. So d is equal to 0 and d is equal to plus minus I. ठीक आहे. आता याच्यावरून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहिणार आहे. सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू डी इज इक्वल टू 0 रिअल आहे, एकदाच आलाय. सो c1 e रेस टू 0x प्लस हे प्लस आय मायनस आय, याचं काय लिहिणार e रेस टू 0x c1 cos x सॉरी c2 cos x plus c3 sin x. Okay, now we find particular integral. Okay, so particular integral is equal to 1/5 of d square into cos x. ठीक है, so is equal to 5 of d square is d cube plus d into cos x. Okay, now we can write this as 1/d into d square plus 1 into cos x. ठीक आहे, आता हे 1/d square plus 1 असं ठेवूया ॲज इट इज आणि हे 1/d cos x वर ऑपरेट करूया. 1/d म्हणजेच काय सांगितलं मी ह्याच्या आधीच्या लेक्चरला,
डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह अँड 1/d म्हणजेच काय सांगितलं होतं? डी म्हणजे डिफरन्शिएशन अँड 1/d म्हणजे काय सांगितलं होतं? इंटिग्रेशन, बरोबर? सो 1/d² प्लस 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos x dx. ठीक आहे. आता इंटिग्रेशन ऑफ cos x काय असणार आहे? sin x. आणि आता हे काय आहे? हा फॉर्म्युला म्हणजेच काय येतं? काय आलंय? 1/d² प्लस 1 इंटू साइन एक्स म्हणजेच कसं आलंय? 1/d² प्लस s² इंटू साइन एक्स. काय फॉर्म्युला लिहून दिला होता? त्याचा फॉर्म्युला काय होता? -x/2a इंटू कॉस एक्स. आता a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच इथं काय येणार आहे? -x/2 इंटू कॉस एक्स. सो 1/d² प्लस 1 इंटू साइन एक्स इज इक्वल टू -x/2 into cos x. Okay, so the general solution or the particular solution, sorry, or the complete solution is written as y is equal to CF plus PI. So y is equal to CF is C1 e raised to 0x plus e raised to 0x, C2 cos x plus C3 sin x, and Pi is -x/2 into cos x. Okay, so -x/2 into cos x. Okay, इकडे लक्ष द्या. dq plus d into y is equal to cos x. Okay, so first of all we have written the auxiliary equation dq plus d is equal to 0. ठीक आहे, d कॉमन काढला, d² plus 1 is equal to 0. So roots काय मिळाले? d is equal to 0 and d is equal to plus minus I. ह्याच्यावरून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसा लिहिला? c1 into e raised to 0x plus हे रूट्स कसलेत आपले? कॉम्प्लेक्स किंवा इमॅजिनरी. सो e raised to 0x c2 cos x plus c3 sin x. Okay, now particular integral is equal to 1/5 of d² into cos x. Okay, then 1/dq plus d into cos x. So 1/d into d² plus 1 into cos x. सो 1/d² plus 1 असं ठेवलं आणि 1/d हा cos x वरती पहिल्यांदा ऑपरेट केला. ठीक आहे. सो 1/d इज नथिंग बट इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ cos x इज sin x. नाऊ 1/d² plus 1 sin x वरती ऑपरेट केला, बट हे आपल्याला 1/d² plus s² इंटू sin x साठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, विच इज -x/2a इंटू cos x. बट हिअर a ची व्हॅल्यू 1 आहे, सो -x/2 into cos x. So finally the general solution is y is equal to CF plus PI. So y is equal to C1 e raised to 0x plus e raised to 0x, C2 cos x plus C3 sin x minus x/2 cos x.
झालं हे लिहून? Yes, ma'am. Okay. So we'll see the next example. Solve d cube y divided by dx cube minus 3 into d2y divided by dx square plus 9 into dy by dx minus 27y is equal to cos 3x. Okay, so first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d cube minus 3d square plus 9d minus 27 is equal to 0. ठीक आहे. आता ह्या दोन टर्म मधून जर आपण डी स्क्वेअर कॉमन काढलं तर काय येणार आहे? डी स्क्वेअर इंटू डी मायनस 3. ओके, प्लस ह्या टर्म मधून 9 कॉमन काढलं तर डी मायनस 3 इज इक्वल टू 0. सो आता हे डी मायनस 3 आणि डी मायनस 3 कॉमन काढलं तर डी मायनस 3 and d square plus 9. So d minus 3 is equal to 0 and d square plus 9 is equal to 0. So d is equal to 3 and d is equal to plus minus 3i. So ह्याच्यावरून आपण ह्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहिणार? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू c1 e raised to 3x plus e raised to 0x c2 cos 3x plus c3 sin 3x. ओके, सो हा काय झाला आपला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. नाउ वी फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल as 1 upon phi of d square into capital X is cos 3x. Okay, so phi of d square काय आहे इथं? 1 upon d minus 3 and d square plus 9. ठीक आहे, सो इंटू cos 3x. ओके, आता इथं काय आहे? डी स्क्वेअर प्लस 9 आहे. ह्या डी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय रिप्लेस करतो? डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? मायनस 9, म्हणजे डिनॉमिनेटर काय येतं इथं? 0 येते. ठीक आहे, जर आपण इथे सपोज ऍडजस्टमेंट केली, सपोज न्यूमरेटरला डी प्लस 3 नी मल्टिप्लाय केलं, डी प्लस 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला डी मायनस 3 डी प्लस 3 इंटू डी स्क्वेअर प्लस 9. ओके, इंटू कॉस 3x. आपण काय केलंय? डी प्लस 3 ने मल्टिप्लाय केले आणि डी प्लस 3 ने डिवाइड केले. आता सपोज इथं एक 4 आहे, जर ह्याला 2 नी मल्टिप्लाय केलं आणि 2 नी डिवाइड केलं, काय फरक पडतो का? 4 ऍज इट इज राहतं ना. तसंच आपण काय केलं? डी प्लस 3 नी मल्टिप्लाय केलं आणि डी प्लस 3 नी डिवाइड केलं. मग ह्यालाच आपण असं लिहू, डी प्लस 3 डिवायडेड बाय ए मायनस बी आणि ए प्लस बी. म्हणजेच आपण कसं लिहितो त्याला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच हे कसं लिहू आपण? डी स्क्वेअर मायनस 9 इंटू डी स्क्वेअर प्लस 9 इंटू कॉस 3x. आता हे इथं 0 येत होतं, पण इथं मायनस 9 पुट केलं तर 0 येतंय का? सो आपण याला असं लिहू, डी प्लस 3 डिवायडेड बाय मायनस 18 इंटू डी स्क्वेअर प्लस 9 इंटू कॉस 3x. ओके, आता हे मायनस 1 अपॉन 18 इंटू डी स्क्वेअर प्लस 9 आहे असं लिहूया. आता हे डी इंटू कॉस 3x. ओके,
d plus 3 आहे ना, सो d into cos 3x divided d into cos 3x plus ह्या d plus 3 न ह्या cos 3x ला मल्टिप्लाय करतोय आपण, ठीक आहे. d into cos 3x plus 3 into cos 3x. ओके, जर आता ह्याला आपण सेपरेटली लिहिलं इज इक्वल टू -1/18 into d square plus 9. ओके, सो d म्हणजेच काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह -3 sin 3x plus 3 cos 3x. ओके, आता आपण हे सेपरेटली लिहूया. हे मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर 3/18 into 1/d² plus 9 into sin 3x minus 3/18 1/d² plus 9 into cos 3x. आता आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल, 1/d² plus a² into sin ax and 1/d² plus a² into cos ax. काय फॉर्म्युला होता, हे -3/18 ॲज इट इज x/2a. sin 3x साठी काय होतं, -x/2a. 2a means 3, 2 into 3 into cos 3x. ओके, -3/18 इंटू ह्याच्यासाठी काय होतं, x/2 into 3 into sin 3x. ओके, सो फायनल आन्सर तुमचं काय येणार आहे, हे मायनस मायनस प्लस होईल 9. सो ह्याचं काय येणार आहे, हे 3/18 आणि हे 3/18 1/6. जर कॉमन काढलं तर आन्सर काय येणार आहे, x/6 into cos 3x minus 3/18 in minus 1 x/6 into sin 3x. ओके, लिहा, मी अजून एकदा सांगते. तुमचं ट्रेनिंग आहे का आज, No, ma'am. नाहीये का? ओके, सो d3y divided by dx square minus 3d2y divided by dx square plus 9dy by dx minus 27y is equal to cos 3x. Okay, so first of all we write its auxiliary equation as d cube minus 3d square plus 9d minus 27. Okay, सर ह्या पहिल्या दोन टर्म मधून d स्क्वेअर कॉमन काढलं, d minus 3 राहिलं. ह्या दोन टर्म मधून 9 कॉमन काढलं, d minus 3.
सो रूट्स काय मिळाले, d इज इक्वल टू 3 and d इज इक्वल टू प्लस मायनस 3i. ओके, सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू c1 e raised to 3x plus e raised to 0x, c2 cos 3x plus c3 sin 3x. Okay, now we find particular integral 1 upon phi of d square into cos 3x. Okay, phi of d आपला काय होता, d minus 3 and d square plus 9 into cos 3x. ओके, आता इथं जर आपण d स्क्वेअरच्या ठिकाणी -9 पुट केलं तर डिनॉमिनेटर 0 येतोय आपला. ओके, सो आपण काय केलं, रॅशनलायझेशन केलं, म्हणजेच न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच टर्मनी डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर आपला आधीची जी टर्म आहे त्याचं मिनिंग ऍज इट इज राहतं. आता हे d+3 आणि d-3 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणजे ऍज इट इज टर्म राहते ना. सो रॅशनलायझेशन किंवा आपण काय म्हणू शकतो, न्यूमरेटरला d+3 ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण d+3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, सो d+3 डिवायडेड बाय d स्क्वेअर मायनस 9 आणि d स्क्वेअर प्लस 9 राहिलं. ठीक आहे, मग आता हे d स्क्वेअर मायनस 9 च्या ठिकाणी जर d स्क्वेअर मायनस 9 पुट केले तर 0 येत नाहीये, ते किती येतं, -18. सो d+3 डिवायडेड बाय -18 इंटू d स्क्वेअर प्लस 9. आता हे d+3 इंटू कॉस 3x आहे, आपण कसं लिहिलं, d इंटू कॉस 3x प्लस 3 इंटू कॉस 3x. d म्हणजेच काय आहे, कॅपिटल D इज नथिंग बट d बाय dx, दॅट इज डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 3x इज मायनस साइन 3 into sin 3x. ओके, प्लस 3 cos 3x. नाउ आपण हे 1/80 कॉन्स्टंट आहे, सो d स्क्वेअर प्लस 9 इंटू साइन 3x केलं आणि d स्क्वेअर प्लस 9 इंटू कॉस 3x केलं. आणि आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू साइन ax अँड 1/d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू कॉस ax साठी तो फॉर्म्युला यूज केला. फायनल आन्सर काय असणार आहे, y इज इक्वल टू cf प्लस pi. ओके, झालं हे लिहून. Yes, ma'am. We will see the next example. Solve d square plus d, solve d square plus d plus 1 into y is equal to cos 2x. Okay, so first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d square plus d plus 1 is equal to 0. Now we find roots. D is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. So d is equal to minus 1 plus minus square root of b square minus 4ac upon 2. So minus 1 plus minus root of minus 3 divided by 2. So याचे रूट्स काय आले, -1 plus minus 3i square root of 3i divided by 2. Okay,
सो ह्याचा हे रूट्स आले, ह्याच्यावरून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहिणार, y इज इक्वल टू ई रेस टू मायनस 1/2x इंटू c1 cos of root 3x plus c2 sin of root 3x. Okay, so now we find particular integral. So particular integral is equal to 1 upon f of d is 1 upon d square plus d plus 1 into cos 2x. Okay, so d square is replaced by minus 4. So 1 upon 4, 1 upon minus 4 plus d plus 1 into cos 2x. Okay, so answer काय आला is equal to 1 upon d minus 3 into cos 2x. ठीक आहे, आता आपण काय करावं लागेल, न्यूमरेटरला d प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचं, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला d प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, इंटू कॉस 2x. आणि a मायनस बी आणि a प्लस बी म्हणजेच काय असणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो d प्लस 3 डिवायडेड बाय d स्क्वेअर मायनस 9 इंटू कॉस 2x. ओके, सो आता ह्याला आपण कसं लिहिणार, 1 अपॉन d स्क्वेअर मायनस 9 इंटू d इंटू कॉस 2x प्लस 3 इंटू कॉस 2x. ओके, so is equal to 1 upon d square minus 9, derivative of cos 2x is minus 2 sin 2x plus 3 into cos 2x. आता इथं d च्या ठिकाणी minus 4 पुट केलं तर काय येते, is equal to 1 upon d square is minus 4 minus 9 into minus 2 sin 2x plus 3 cos 2x. Okay, so is equal to काय येणार आहे, minus 1/13 into minus 2 sin 2x plus 3 into cos 2x. हे आपला काय झाला, पर्टिक्युलर इंटिग्रल. सो y इज इक्वल टू सोल्युशन काय असणार आहे, cf प्लस पी आय e रेस टू मायनस x/2 इंटू c1 cos रूट 3x प्लस c2 साइन ऑफ रूट 3x प्लस पी आय काय आला, प्लस पी आय इज मायनस मायनस, जर सपोज हे 1/13 2 साइन 2x आत मल्टिप्लाय केलं तर मायनस 3 cos 2x. ओके, झालं मॅम. okay, we will see the next example. d square minus d square minus d plus 1 into y is equal to cos 2x. Okay, so first of all we write
its auxiliary equation. So its auxiliary equation is d square minus d plus 1 is equal to 0. Now we find its roots as d is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. So is equal to minus b, that is 1 plus minus square root of 1 minus 4 upon 2. So is equal to 1 plus minus root 3i upon 2. Roots का है 1 plus minus root 3i upon 2. Now complementary function is equal to e raised to x by 2 in c1 cos root 3x plus c2 sin of root 3x. Okay, now we find particular integral. So particular integral is equal to 1 upon pi of d square into cos 2x. So is equal to 1 upon d square minus d plus 1 into cos 2x. So d square is equal to minus 4 जर ठेवलं इथं तर काय येणार आहे 1 upon minus 4 minus d plus 1 into cos 2x. Okay, so is equal to 1 upon minus 3 minus d into cos 2x. ठीक आहे, जर आपण मायनस साइन कॉमन काढलं तर 1 upon d plus 3 into cos 2x. आता d minus 3 ने आपण मल्टिप्लाय करू, d minus 3 divided by d plus 3 into d minus 3 into cos 2x. Okay, so is equal to minus, इथं काय येणार आहे d square minus 9, इथं काय येईल d minus 3 into cos 2x. Okay, so हे minus sign 1 upon d square minus 9 into काय येणार आहे d into cos 2x minus 3 into cos 2x. Okay, now हे minus 1 upon d square minus 9, derivative of cos 2x is minus 2 sin 2x minus 3 cos 2x. होलला मात्र मायनस ने मल्टिप्लाय केलं तर सगळं प्लस होईल. सो 1 अपॉन डी स्क्वेअर मीन्स किती minus 4 minus 9 into 2 sin 2x minus 3 sin 3 cos 2x. So नाइन प्लस 9 minus 4 किती येणार आहे minus 1/13 into 2 sin 2x minus 3 cos 2x. So जनरल सॉल्यूशन का असणार आहे y is equal to CF is e raised to x by 2 c1 cos of root 3x plus c2 sin of root 3x minus pi is 1/13 into 2 sin 2x minus 3 cos 2x.
झाला मॅम. ओके. सो इथे काय दिलंय आपल्याला, डी स्क्वेअर minus d plus 1 into y is equal to cos 2x. Okay, so first of all we have written its auxiliary equation as d square minus d plus 1 is equal to 0. रूट्स कसे फाइंड केले आपण, d is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. सो रूट्स काय मिळाले, 1 plus minus root 3i upon 2. ह्या रूट्स वरून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसा लिहिला, e raised to x by 2 c1 cos root 3x plus c2 sin root 3x. ओके, आता पर्टिक्युलर इंटिग्रल कसा लिहिणार आपण, 1/5 of d square into cos 2x. ठीक आहे, 1/d square minus d plus 1 into cos 2x. d square is equal to -4 पुट केलं तर 1/-4 minus d plus 1 into cos 2x. So 1/-3 into minus d into cos 2x. मायनस साइन कॉमन काढलं तर 1/d plus 3 into cos 2x. डिनॉमिनेटरला d plus 3 म्हणून ह्याच्या अपोजिट साइन न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, दॅट इज d minus 3 आणि d minus 3. ओके, सो नेक्स्ट स्टेप काय आली, d minus 3 डिवायडेड बाय d स्क्वेअर मायनस 9. सो हे d minus 3 न cos 2x ला मल्टिप्लाय केलं, d into cos 2x minus 3 into cos 2x. d म्हणजेच काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x. ओके, सो फायनल आन्सर काय आला आपलं, -1/13 2 sin 2x minus 3 cos 2x. Okay, next example. Write down d raised to 4y divided by dx raised to 4 minus a raised to 4y is equal to sin ax. हॅलो मॅडम, हा, एक अर्जंट नोटीस होती आणि थोडस मुलांसाठी एक काम आहे इंग्लिशचं, तर हा, थोडं लेक्चर पॉज करू शकतोय का आपण, थोडं एक हा, 2 सर. मिनिटं वेळ देतो, हा, कम्प्लीट सर. करा पॉइंट आणि पॉज करूया. मग हे एक्झाम्पल घेऊन स्टॉप करू का सर, आताच घेते? आत्ता घेता आलं तर, म्हणजे तुमचं कसं संपत आलं नाही तर? नाही, अजून माझा 1 तास आहे, मग तुम्ही घे. नाही थांबवा मग, थांबवा. चालेल सर, ठीक आहे. थोडं अर्जंट वर्क आहे. ओके सर, ओके, चालेल सर.